नांदगाव तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य अनिल सरदार चव्हाण यांनी नांदगाव पंचायत समिती कार्यालयासमोर सत्याग्रह उपोषण सुरू केलंय। या उपोषणाची दखल गटविकास अधिकारी यांनी घेतल्यानंतर 15 दिवसात चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आलंय। अनिल चव्हाण यांनी सन 2021 ते 2025 या कालावधीत ग्रामपंचायतीत झालेल्या विविध कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार, नियमबाह्य खर्च आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली। यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप, ग्रामनिधी व शासकीय अनुदानातून नियमबाह्य खर्च करून दप्तरी खोट्या नोंदी करण्यात आल्याचा दावा, जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 2 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण न झाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, ग्रामसभा व मासिक सभांच्या इतिवृत्तात कोरम नसतानाही खोट्या सह्या घेऊन सभा झाल्याचा दाखवल्याचा आरोप, वार्षिक अंदाजपत्रक, पंचवार्षिक कृती आराखडा आणि वार्षिक कृती आराखडा ग्रामस्थांना विश्वासात न घेता तयार केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। उपोषणाची दखल घेत गटविकास अधिकारी खताळ यांनी 15 दिवसात संबंधित प्रकरणाची चौकशी करून मागण्यांवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिलंय। त्यानंतर अनिल चव्हाण यांनी उपोषण स्थगित केलंय। यावेळी अनिल चव्हाण यांनी इशारा देत सांगितले की 15 दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा उपोषण किंवा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। मी सावरगाव ग्रामपंचायत व पंचायत नांदगाव येथे भ्रष्टाचार विरोधात नांदगाव येथे पंचायत समितीला उपोषणासाठी बसलो असताना मला BDO साहेबांनी 15 दिवसाच्या आत मी तुम्हाला सगळे कागदपत्र देईन हे असे आश्वासन दिलेलं आहे आणि मला जर 15 दिवसापर्यंत ते कागदपत्र नाही भेटले तर मी परत उपोषणात बसण्यास तयार होईल किंवा आंदोलन बी होऊ शकतं। आंदोलन करेल। नाव काय तुमचं? माझं नाव अनिल सरदार चव्हाण, मुक्कापूर सावरगाव ग्रामपंचायत सदस्य। कशाविषयी उपोषण होतं आपलं? माझं ग्रामपंचायत भ्रष्टाचार विरोधात होतं आणि जलजीवन ही खाजगी जागेवर होऊन आणि त्याचा पाठपुरावा केलेला असून मला त्याचा पुरावा काही मिळालाच नाही त्या संदर्भात। आणि मशानभूमी 1 नंबर दांड्याची मशानभूमी ही फक्त कागदावर दाखवली आहे आणि त्या मशानभूमीचं हे कागदावर दाखवले आहे त्याचं बिल पूर्णपणे काढलेलं आहे आणि 14वे 15वे वित्त आयोगाचे सगळे कामं निष्कृत दर्जाचे होऊन ते कामं कागदावर दाखवले आहे। सखोल चौकशी करून मला अहवाल देण्यात यावा ही माझी नम्र विनंती। एसवराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव।